तुम्हालाही सकाळी लवकर उठण्याचा कंटाळा येतो का? आता पहाटेचे 3 वाजलेत आणि मी किचनमध्ये आहे. कशासाठी? सांगते. कसं तरी रडत-कडत डोळ्यातील झोप उडवली आणि स्वयंपाकाला सुरुवात केली. मला आयुष्यात एवढं कुणी रडवलं नसेल, तेवढा हा कांदा मला दरवेळी रडवतो. त्याला कितीतरी प्रेमाने कट केला ना, तरी तो डोळ्यात पाणीच आणतो. पटकन भाजी चपाती करून घेतली, टिफिन पॅक केला, कारण त्यांना कामानिमित्त बाहेर जायचे होते. त्यांना टाटा बाय-बाय करून पुढच्या कामाला सुरुवात केली. कालची सत्यनारायणांची पूजा उचलायची होती, म्हणून आधी नैवेद्य ठेवला, त्यानंतर पूजा उचलून घेतली, देवाची पूजा वगैरे केली. आणि हे दिसताना जेवढं फास्ट दिसतंय, तेवढं फास्ट नक्कीच झालेलं नाही. त्यानंतर हे बघा, बाप्पांचं विसर्जन झालं, पण बाप्पांसाठी जी आरास बनवली होती, ती काढायची इच्छाच होत नव्हती. पण ठेवणार तरी किती दिवस? सगळं काही काढून घेतलं आणि परत बाप्पा पुढच्या वर्षी येणारच आहे, म्हणून सगळं पॅक करून ठेवून दिलं. पण हे सगळं करताना एक गोष्ट मात्र जाणवली. ही आरास बनवायला मला 2 ते 3 तास लागलेले आणि तीच आरास काढायला फक्त 2 ते 3 मिनिट. म्हणजेच एखादी गोष्ट बनवायला आपल्याला काही दिवस, महिने, वर्षही लागतात. पण तीच गोष्ट तोडायची म्हटली तर एका सेकंदात आणि मिनिटातही तोडू शकतो. म्हणजे बाप्पा जाता जाताही चांगली शिकवण देऊनच गेले. शेवटी बुद्धीचे देवता आहेत ते, त्यांची बरोबरी कोण करणार? घरातून बाप्पांचे विसर्जन झाले असले तरी आपल्या मनातल्या घरात सदैव त्यांचे स्थान कायम आहे.